नेहमीप्रमाणे या एकांत स्थळी साऱ्या मैत्रिणी एकत्र आणि कंदुकीचा खेळ खेळण्यासाठी इथं आम्ही तयार होतो. पण आमच्या नको तर या माझ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी गेल्या तरी कुठं आलं माझ्या लक्षात. नेहमी मला त्या लवकरात लवकर येतात आणि म्हणून माझी गंमत करण्यासाठी आजच्या दिनी त्या उशिरा येतात. आत्मविश्वास निश्चितच येतील, पण तोपर्यंत त्यांच्या आजीनं वाट पाहायला हवी. चारी बाजूला विविधच्या नजरेनं पाहते. आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. सौंदर्य असं वाटू लागलं मन मुराद आनंद घेतला. या बंद वाऱ्याच्या लहरी मला विराट आनंद उठावा.
काय म्हणावं, मला मुराद आनंद लुटण्याचं कर्तव्य केलं, पण माझा सखा माझ्या मैत्रिणी अद्याप आला नाही. बापरे, काय इंदुरी बरोबर माझ्या सख्या जर का आल्या नसतील, बंदुकीचा खेळ खेळणार कसा, वाट पाहायला. तुझ्या माझ्या भेटलेल्या या गाण्यासाठी बोलून लक्ष दिले. मनोज फोटोग्राफी सागरांच्या नक्की आधार मानून दत्तमोरच्या शब्दाने आठवड्याच्या वतीने आदराची कार्यक्रम कैलास सामंत याच करून बोलून लक्ष दिले. कैलास सामंत म्हणजे आधार मानून दत्तमोरच्या शब्दाने नाट्यमंडळाच्या वतीने या देवाला म्हणून करून या बोमल पार्श्वला आदर स्वीकारतात. एका नाट्यप्रेमी या कलेच्या बोलून बोलून लक्ष दिले. त्या नाट्यप्रेमींचे मनस्वी आधार मानून दत्तमोरच्या शब्दाने नाट्यमंडळाच्या वतीने याही बोमल पार्श्वला आदर करून स्वीकार. नेत्राचं पात्र लवकर आदरणीय कानडे बुवा त्यांनी माझ्या कलेच्या गौरव करण्यासाठी लाखोराचं पारितोषिक आहे. कानडे बुवा यांचे आभार मानून तुम्हाला जमलेल्या रसिकांच्या आशीर्वादानं दत्त माऊलीचे मी नतमस्तक होऊन या देवतेला नमस्कार होऊन आदरपूर्वक घ्या बक्षीस. अब्बाबाई, पंजोबा, नमस्कार. आशीर्वाद मिळाला, समाधान वाटलं, कारण पंजोबांचा आशीर्वाद म्हणजे जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आहे. काम होता पाहतेच कुणाला कुणी यायचं आहे. सध्या माझ्या मैत्रिणी नाही त्यांना शोधते, कारण इथे देवाप्रमाणे ऐकायचं तरी साऱ्या माझ्या मैत्रिणी त्यांचं आगमन झालं नाही म्हणून त्यांना चुकीच्या वेळी माझी पावलं पडली असेल. तेव्हा बाई सखांचे मार्गदर्शन करतेस ना, मला येतील त्या. काय झालं माहितीये का, सगळ्या येतील म्हणजे समस्या निर्माण होते. त्याच्यापेक्षा गेलेलं तुम्ही जा, राहू नका, मी तुम्हाला आग्रहही करणार नाही. पण या इथं माझ्या सख्या आल्या नाही, अर्थात माझा कंदुकीचा खेळ अपुरा राहतोय की काय असा विचार वाटू लागले. नाही आला तरी चालते, तुम्ही आहात म्हटल्यानंतर माझ्या समवेत कंदुकीचा खेळ तुम्हाला खेळायचा आहे. काय झालं, तुझ्या समवेत कंदुकीचा खेळ खेळावा. काय मला जमण्याचं दिसत नाही, मला भरपूर काम आहे. कारण आहे तुम्ही पुन्हा पुन्हा जाऊ नका. मग पुन्हा पुन्हा जर का तुम्ही गेलात तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा मागं बोलवणार. माझी जर का इच्छा तुम्ही पूर्ण केला नसाल, तुम्ही माझे पंजोबा आहात म्हटल्यानंतर पंजोबांनी माझी जर का इच्छा पूर्ण केली नसेल, इच्छा बंधाचा महादोष तुमच्या मागे येईल याचा विचार करा आणि तुम्ही निघून चला. नाही खेळला तरी चालेल, आमचं काय ठरलेलं आहे. केवढा मोठा हा दोष लावून घेणं म्हणजे महापात्र कलंक आहे. त्याच्यापेक्षा किती इच्छा पूर्ण केली तर. पण या ठिकाणी मला कुणी पाहिलं तर म्हणतील हा नारळ या ठिकाणी बंदुकीचा खेळ खेळतोय, बरोबर की नाही. पण त्याच्यापेक्षा हिची इच्छा पूर्ण करणं महत्वाचं इच्छा पूर्ण करता येत नाही आणि नारायण नको. चला तुम्हाला बरीच काम आहे. काय माझ्या इच्छेसाठी म्हणजे तुम्ही कंदुकीचा खेळ इथं खेळणार, फार बरं झालं. पंडोबा घरचा खेळ खेळला नसा तर इच्छा भंगाचा महारोज म्हणे मस्त की आता तो दोष लागून घेण्यापेक्षा खेळ खेळलेला बरा. या ठिकाणी तुझ्या समोर खेळ खेळतोय, सांगायचं नाही तर म्हणजे याला काही काम अरे दत्तमाऊली चॅम्पियन ट्रॉफी आहे. पुढे आहे तुझा आता
काय गरज नाही. हळू सावकाश किती जोरात. आता या खेळातलं तसं काही जास्त मला कळत नाही, पण माहीत सर्व आहे. तेव्हा मला शिकले. तो लुगडं का बंद करा. कल्पवृक्षाचं झाड म्हणजे नारळाचं झाड. या नारळाच्या झाडाच्या पानाच्या देठाची ही फळी कुंभफळ म्हणजे कुंभफळ ज्याला म्हटलं गेलं ते कुंभफळ म्हणजे हा चेंडू. पर्यायानं हा कंदुकीचा खेळ म्हणजे चेंडू आणि फळीचा खेळ पूर्वापार चालत आलेला खेळ आहे. एकदा का या खेळात माणूस रमत गेला की खूप लहान सर्व अगदी. काय झालं माहिती का? काय झालं? भय वाटते कुणाला? मला. तुम्हाला? आणि कसला? तुम्हाला? तू पक्की खेळाडू. हो. भय वाटते म्हणून सांगू काय सांगू काय इंदुलीला तू खेळाडू ग कंदुकीच्या या खेळाची ग. इंदुलीला तू खेळाडू ग कंदुकीच्या या खेळाची ग. पण मला ज्याच्या मुखातून मला भीती वाटते त्याला कधीच भीती वाटत नाही. म्हणजे तुला मला खेळता येत नाही म्हणजे त्याला खेळता येतं पण ते दाखवायचं नसतं. अगं मला माहित सर्व आहे पण कधी खेळलो नाही म्हणून चिंता वाटते. खेळा ना. बरं खेळूया. हो. सामावून घ्यायला हवं. हो. बरं मला एक सांग आता चेंडूफळी खेळायची नाही तेव्हा तू फळीचा डाव घेणार की चेंडूचा डाव घेणार? मी खेळाडू आहे. पक्की हो फळीचा डाव. फळीचा डाव खेळाडू. हो. एक तुला बजावून सांगतोय. काय ते? या ठिकाणी निरव शांतता आहे. हो. कुणी इथं नाहीच आहे. तेव्हा क्षेत्ररक्षण मी एकटाच करणार. बरोबर की नाही? तेव्हा चेंडू कुठं जर का झाडा झुडपात पडला तेव्हा या पंडोबाला जास्त हवायला लावलं पाहिजे. चल हा क्षेत्ररक्षक मी एकटाच आहे. तेव्हा सामावून घ्यायचं.
काय झालं? तुम्ही खेळाडू आहात. आता खेळाडू म्हटल्यानंतर नाही रे ते बाजूला ठेवा. आणि काय? तुम्ही पंजोबा. ओ पंजोबा, तुम्ही खेळायला तयार नव्हता. शपथ वाहिली आणि मी तुम्हाला म्हटल्यानंतर खेळायला रंगत चढते का? चेंडू तू शेतात तुला वाटलं काय तुला मी असा तसा डाव खेळायला डाव जर का मला खेळायला दिला नशी काय करणार? नशी मी रडून डाव काय रडून डाव तुम्हाला मी डाव खेळायला दिला नाही तर तुम्ही रडून डाव खेळणार? मला माहिती आहे पंजोबा कधी रडत नाही आणि तुम्हाला काही रडता येत नाही. म्हटल्यानंतर तुम्हाला मी डाव खेळायला देणार नाही आणि तुम्ही जर का डाव खेळणार तर तुम्ही कसे रडतात ते मला पाहायचंय. कर्म माझं कुणाला भोगाची चिंता कुणाला रोगाची चिंता खेळाला पंजोबा कसा रडतोय त्याची चिंता चिंता खेळाची चिंता मी खरं करतो मी खरं करतो रडू शकत नाही. मला खेळायला देना देना वर गेलेलं नाही आहे वर गेल्यासारखे रडत होते. अगं रडून डाव कसा घेतात ते दाखवत होते म्हणून तुम्ही रडत होते. अरे देवा आता तुम्ही रडताय म्हणून मी रडत होते. मला लंबदंड कोलपिंड हरपकड प्रतियोगिता. लंबदंड म्हणजे ही फळी गोलपिंड म्हणजे हा चेंडू धर पकड म्हणजे टाकणं आणि पकडणं आणि या प्रतियोगितेत तू चेंडू जिंकला तुला असं म्हणायचंय मी गडी पाच देवला मला एक सांग तुला सकाळपासून काही काम करणार नाही तुम्हाला होता तुम्हाला आहे ना. अरे मी सापडलो संकटात माझे गुरुदेव तिथला हा शिष्य बरोबर आहे. काय शिष्य काय झालं? मला पहिल्यांदा काय वाटलेलं इथं आल्याच्यानंतर मला पहिल्यांदा वाटलेलं या ठिकाणी मी एकटाच वेळा घेतला नंतर मला कळालं तिकडे सगळ्याच वेळा पंतुकी कुणाची हिची पंतुकी मी काय करणार तुमच्या पाया पडते द्या. पंतुकी हवी पंतुकी हवी ना सोडी कसली माझ्या कर्माची खाली चेंडू द्यावयाला खेळात देवा म्हणजे खेळात जर का सहभागी करून घेतला नसेल हा चेंडू देणार नाही. आता काय हिच्यावर आहे प्रमुखी निवड तुमची कोणी केली? हिनं निवड केली. तुमची निवड कशी झाली? माझी आवड होती म्हणून निवड झाली. तुमची फक्त आवड आहे आमची आवड आता काय आवडते काय आहे ना आहे. तुमची आवड होती म्हणून तुमची निवड
झाली. त्यांची आवड नाही म्हणून ते आमच्या खेळात सहभागी होऊन आवड निर्माण करायला पाहतात. आता घ्या ना त्यांना आमच्यामुळे तर त्यांची प्रतिष्ठा वाढेल. आम्ही तुला खेळायला घेऊ हो. पण आमची गोड आहे कुणाला सांगायचं नाही. ही गोष्ट आम्ही या ठिकाणी खेळ खेळतो कुणाला कळतो अनादिकालापासून सुरू असलेला खेळ. बरोबर. आणि तो तिथं खेळ म्हणून कळतात तुम्हाला. दुसरी गोष्ट काय मला एक सांग काय तू खळी ताडाव घेणार की चेंडू घरी जा, या चला मी चंड आणि तू नेला नसता तरी मी रडून घेतला असता. चार आयकॉन गावले. मला तो फोन करतो माहिती हा खेळ मात्र एक निमित्त आहे.
तुमची ओळखी परिपूर्ण वाटेला कल्याण हो. त्याच कोट देवतांचा अधिपती देवराज इंद्र म्हणतात. पण मला आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या मनात तुमच्या बाबतीत